गावचा कारभार चालवण्याकरता ग्रामपंचायत लागते किंवा नगरपालिका लागते. आणि आज त्या नगरपालिकेची ही निवडणूक आहे. पूर्वी नगरसेवक निवडले जायचे, नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडला जायचा. परंतु काही निर्णय शासनाने घेतले. शासनाने निर्णय घेतला आणि अध्यक्ष ची उमेदवारी ही सगळ्या ओपन मधून करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला. आज आपण लक्ष्मण शिरसाट यांच्या सुविध पत्नी आहेत, त्यांना उमेदवारी दिली. महिला राखीव जागा आहे. आपल्यापुढे सगळे इच्छुक होते आणि सगळ्या सहकार्याने बसून पक्षश्रेष्ठीचा निर्णय या ठिकाणी मान्य करण्याची भूमिका घेतली. नगरसेवकपदी बालाजी मलपे यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीचा आग्रह होता. तोही निर्णय सगळ्यांनी मान्य केला. त्याबद्दल सर्वांचंच मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, तुम्हाला माहित आहे की ही नगरपालिकेची निवडणूक आहे, पण ही नगरपालिका चालती कशी हेच लोकांना अजून माहित नाही. नेहमी काय लोकांना अज्ञानी समजत नाही, तर परत मीडिया म्हणणार लोक अज्ञानी आहेत. काय अवघड झालंय सगळं सोशल मीडियाचं. पण लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि प्रत्येक गोष्ट नगरपालिकेने केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते. आणि ते काय चुकीचे असं मी म्हणत नाही. ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन, उद्यानं वगैरे अशा ज्या गरजा आहेत त्या गरजा नगरपालिकेने पुरवल्या पाहिजेत आणि त्याकरता नगरपालिकेची व्यवस्था आहे. पण ही व्यवस्था चालती कशी? दुर्दैवानं नगरपालिकेची अवस्था अतिशय वाईट आहे. आणि पंढरपूरची नाही तर देशातल्या किंवा राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांची. आपल्या शहरामध्ये किती प्रॉपर्टीज आहेत, घरं आहेत, कुणाला आकडा माहित आहे का? माहित आहे का बाबा? विशाल, तुला तर असेल, माझी मेंबर आहे, तू माहित असेल. 21,000 प्रॉपर्टीज आपल्या गावात आहेत. म्हणजे जी घरं बांधीव आहेत किंवा मोकळे प्लॉट वगैरे असतील असे. आपल्या गावामध्ये 5,200 झोपड्या आहेत. 22 झोपडपट्ट्या आपल्या शहरामध्ये आहेत. आणि 22 झोपडपट्ट्या आणि ही 15-16 हजार घरं, त्याच्यामध्ये राहणारी लोकसंख्या आपल्या शहराची अंदाजे 1,30,000 ते 1,40,000, म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास आहे. या शहरामध्ये येणारे रोजचे फ्लोटिंग पॉप्युलेशन जे वारकऱ्यांचं आहे ते आहे जवळजवळ 50,000 पासून 75,000. म्हणजे 2 लाख लोकसंख्येचा बोजा या शहरामध्ये या नगरपालिकेवरती आपल्याला पडतो. मग या सगळ्या लोकांना रस्ते, पिण्याचं पाणी, ड्रेनेज, तुमच्या घरात तयार होणारा कचरा, त्याची विल्हेवाट, हे सगळं करण्याचं नियोजन नगरपालिका करते. आपल्या शहरामध्ये एकूण पाण्याची पाईपलाईन किती आहे माहित आहे का? 265 किलोमीटर. म्हणजे पंढरपुरातून जर एसटी स्टँड पासून निघालो आणि लोणावळ्याच्या एसटी स्टँड पाशी गेलो, जेवढी लांबी भरेल तेवढी पाईपलाईन या शहरामध्ये आहे. शहरात रस्ते किती आहेत? शहरामध्ये अंदाजे 350 किलोमीटरच्या आसपास रस्ते आहेत. मग काही लहान बोळ आहेत, काही मोठे रस्ते आहेत, काही मातीचे आहेत, काही खडीचे आहेत, काही डांबराचे आहेत. या शहरामध्ये तुमच्या घरातून सांडपाणी वाहून जाणारी ड्रेनेजची लाईन टाकलेली आहे ना इस्बावीत? ती लाईन किती लांब आहे? अंदाजे 200-2.25 किलोमीटरच्या पुढे ही लाईन आहे. आपल्या शहरामध्ये रोज कचरा किती तयार होतो? आपण घरामध्ये तुमच्या घंटागाडी येते ना,
आपण काय करतो, घरातला कचरा त्याला देतो. तुम्ही म्हणता किती माझा पिशवीभर तर आहे. किती कचरा आहे माहित आहे का शहरामध्ये? रोज 40 टन. म्हणजे जर 10 टनाची एक ट्रक पकडली तर 4 ट्रक कचरा रोज निघेल, एवढा कचरा या शहरात तयार होतो. 40 टन कचरा इथून तुमच्या घरात नेऊन तिकडे काशेगावला टाकला जातो. त्याच्यावरती रोज 40-50 मजूर काम करतात दिवसभर. त्यातलं प्लास्टिक, चपला, कागद, कापड, काचा हे सगळं बाजूला काढलं जातं. त्या कचऱ्याचं खत तयार करून शेतकऱ्यांना दिलं जातं. आपल्या शहरातल्या 1.5 लाख लोकांना, येणाऱ्या 50,000 लोकांना हे शहर पाणी किती पुरवतं? नगरपालिका 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी रोज नगरपालिका चंद्रभागा नदीमधनं उचलते. इथं आपलं वॉटर वर्क्स आहे, त्या ठिकाणी पाणी आणलं जातं, ते शुद्ध केलं जातं आणि शुद्ध करून शहराच्या 22 टाक्यामध्ये साठवलं जातं आणि त्या टाक्यामधनं तुमच्या घरामध्ये पाणी येतं. आता हे सगळं नगरपालिका करते. नगरपालिकेचं उत्पन्न किती आहे? नगरपालिकेचं उत्पन्न आहे घरपट्टीमधनं मिळणारं उत्पन्न, पाणीपट्टीमधनं मिळणारं उत्पन्न. आणि नगरपालिकेला तिसरं उत्पन्न मिळतं म्हणजे जे शॉपिंग सेंटर आहे त्याचं येणारं भाडं. नगरपालिकेच्या काही एफडी असतील किंवा शासनाकडनं आलेला निधी त्यांना 2 वर्ष खर्चायला परवानगी असते पुढं, ते पैसे बँकेत एफडी केले जातात, त्याचं मिळणारं व्याज. त्याच्यापेक्षा 4-5वं उत्पन्न नगरपालिकेला काही नाही. ते उत्पन्न किती आहे? या शहरातल्या सगळ्या घरवाल्यांनी जर प्रामाणिकपणे टॅक्स भरला तर नगरपालिकेला टॅक्स मिळतोय 13 कोटी रुपये दर वर्षाला. या गावातल्या सगळ्या लोकांनी जर प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरली तर पाणीपट्टीचे पैसे येत आहेत 6.25 कोटी रुपये. हे 13-6-19 कोटी रुपये हे या नगरपालिकेचं मिळणारं उत्पन्न आहे. आणि शॉपिंग सेंटरचं मिळणारं भाडं आहे 2 ते 2.25 कोटी रुपये. आणि इतर कोटभर रुपये काय कुठले टॅक्स असतील ते किरकोळ. अशा पद्धतीनं 21-22 कोटी रुपये नगरपालिकेचं उत्पन्न आहे. मग तुम्ही म्हणणार नगरपालिका श्रीमंत आहे, 22 कोटी रुपयात मग आमचे रस्ते का होत नाही? आमचे इथं चेंबर का दुरुस्त होत नाही? आमच्या इथं दिवाबत्ती का होत नाही? साहजिक आहे लोकांच्या मनात प्रश्न येईल. पण जसं उत्पन्न आहे तसं खर्च पण आहे. मग खर्च कसा होतो नगरपालिकेचा? तुम्हाला जे पाणी दिलं जातं ते पाणी उचलण्याकरता इथं खाली आपल्या इसबाई भागातच कंट्री तालमीच्या खालच्या बाजूला नदीच्या ठिकाणी आपले पंप हाऊस आहे आणि तिथून पाणी उचलून इथं आणलं जातं, इथं शुद्ध करून टाकीत पाठवलं जातं. तर त्या आणायचा नुसता इलेक्ट्रिसिटीचा खर्च वर्षाचा नगरपालिकेचा आहे 5,96,00,000 रुपये. ते आणलेलं पाणी त्यातली घाण काढायची, शुद्ध करायचं, तुरटी, त्याला ब्लिचिंग, इतर केमिकल, तो खर्च आहे 60 लाख रुपये. तुमच्या घरात पाणी येतं, मी पिपं भरता, पीप भरल्यानंतर सकाळी काय करता? पण दुसऱ्या दिवशी नवीन पाणी नळाला आलं की पहिलं पाणी शिळं झालं म्हणून ओतून देता ना? बरोबर, पाणी शिळं झालं कालचं होतं आणि परत नळ सोडतो आणि परत नवीन पाणी आज ताजं आलं म्हणून भरून ठेवतो. पण ते सुद्धा पाणी एक दिवस शिळं असतंय, तुम्हाला लोकांना माहित नाही. आणि आज दिवसभर पंप चालू आहे सकाळपासून रात्रीपासून कालच्या. तिकडे टाक्यात पाणी सोडलं जाते, तसं इकडे नदीतलं पाणी उचललं जाते. 24 तास सायकल चालू आहे. शुद्धीकरण होतंय, शुद्ध झालेलं पाणी नवीन टाकीत घेतलं जातंय, तिथून पंपाने परत टाक्यात पाठवलं जातंय. मग आपण सकाळी पाणी उतरून देतो. किती पाणी उचलतो? 30 दशलक्ष लिटर
आणि त्यातलं आपण पितो किती पाणी, स्वयंपाकाला किती वापरतो, अंदाजे 6 दशलक्ष लिटर, म्हणजे 20-22 दशलक्ष लिटर हे पाणी संडास, बाथरूम, कपडे धुणं, भांडी, बागेला पाणी घालणं, गाडी धुणं, चौकात पाणी मारणं, सडा, रांगोळी ह्याच्याकरता खर्च होतो. म्हणजे बाथरूम मधलं, टॉयलेट मधलं पाणी जातं कुठं? ही जी तुमच्या घरासमोरून लाईन गेली 250 किलोमीटर लांबीची, 300 किलोमीटर, त्यातून हे पाणी जातं गोपाळपूर. गोपाळपूरला गेल्यावर काय होतं? एकदम काळं पाणी असते. घरामध्ये येताना पाणी शुद्ध पांढरं असतं. ह्या काळ्या पाण्याला परत शुद्ध केलं जातं. त्याच्याकरता तिथं 10 एकरावरती मोठा प्लॅन्ट आहे, अत्याधुनिक मशिनरी आहे, त्याकरता केमिकल वापरले जातात. कारण हे घाण पाणी नागरिकांना सुद्धा रस्त्यावर सोडायला कायद्यानं बंदी आहे. तसं नागरिकांना बंदी आहे, तशी नगरपालिकेला सुद्धा नदीमध्ये घाण पाणी सोडायला बंदी आहे. आणि हेच पाणी पुन्हा पुढे कोणतरी पिणार आहे, सोलापूरवाला, मंगळवेढावाला. आपल्याला पाणी कुठनं येतं? पुण्यात नाही येते. आणि मग हे पाणी शुद्ध केल्याशिवाय नगरपालिकेला सोडता येत नाही. ते नगरपालिकेला शुद्ध करायचं पाण्याचा लाईटचा खर्च आहे 2,60,00,000 रुपये आणि केमिकलचा खर्च आहे तो अंदाजे 40 लाख रुपये. म्हणजे 6.5 कोटी रुपये ते आणि 3 कोटी रुपये हे 9.5 कोटी रुपये नुसतं पाणी उचलणं, आपल्या घरात आणणं, तिथून सांडपाणी बाहेर सोडणं आणि ते शुद्ध करून नदीला सोडणं. 10 कोटी रुपये नगरपालिका खर्च करते. नागरिकांना माहित आहे का? हे कोणालाच माहित नाही. 350 किलोमीटरचे रस्ते आहेत, प्रत्येक ठिकाणी लाईट आहे, 30 मीटरला एक खांब आहे, प्रत्येक खांबावर हायमास्ट आहेत, बल्ब आहेत, मोठे ट्यूब आहेत. त्याचं लाईट बिल किती येतं वर्षाला? 2 ते 2.25 कोटी रुपये. 2.25 कोटी, 2 कोटी उन्हाळ्यात कमी येतं, दिवस मोठा असल्यामुळं थंडीत जास्त येतं. अंदाजे 2 कोटी 2.25 कोटी रुपये लाईट बिल येतं. म्हणजे जवळजवळ 12 कोटी रुपये नुसतं लाईटचं बिल ही नगरपालिका एमएसईबीला देते. हे झालं पाण्याचं. आपण जो कचरा घरात तयार करतो तो घंटागाडीत टाकतो. तो कचरा तिथं गेल्यानंतर त्याचं वर्गीकरण करून त्याचं खत बनवण्याकरता नगरपालिकेला खर्च येतोय 3.5 ते 4.25 कोटी रुपये. म्हणजे हे गेले 12, हे 4 कोटी 16. नदीतल्या पाणी उचलतो ती इरिगेशन डिपार्टमेंटला आपण पाण्याचा दर वर्षाला पैसा भरतो 2 कोटी रुपये. 17-18 कोटी रुपये इथं सगळे संपले. तुम्ही जे म्हणला ना 22 कोटीची नगरपालिका श्रीमंत किती आहे? 18 कोटी विना उत्पादक. त्यातनं प्रॉडक्टिव्हिटी काही नाही. ना नवीन रस्ता होतोय, ना नवीन गटर बांधलं जातंय, काही तयार होत नाही. फक्त आपल्या रोजच्या पिण्याचं पाणी, सांडपाणी, दिवाबत्ती आणि आपण घरात करतो तो कचरा ह्याच्याकरता नगरपालिका खर्च करते. राहिले किती? 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी. इथे कॉलेजला कोण आहे? तुम्ही आहे ना कॉलेजला? 4 कोटी उत्पन्न आहे. आणि नगरपालिकेचा कामगाराचा पगार किती आहे माहिती? किती? 55 कोटी 60 लाख रुपये. मग ह्या 4 कोटीतनं 55 कोटी रुपये वजा करा, -51 झाले का? म्हणजे 51 कोटी रुपये नगरपालिका तोट्यात. मग तुम्ही म्हणणार कसं चालतं हे? हे सगळं चालतं आपल्या पाठीमागं सरकार असल्यामुळं चालतं. राज्य सरकार सगळ्या गोष्टी शासन करतंय. मग 4 कोटी रुपयावरती नगरपालिका ह्या गावातल्या रस्त्यावर मुरुमाची पाटी सुद्धा टाकू शकणार नाही. हे वास्तव आहे. पण तरी आम्ही तुमच्या पुढे येतो, लोकांना सांगतो की आम्ही एवढे कोटी आणले, तेवढी कोटीची कामं केली, सांगतो ना. मग हे पैसा येतो कुठं? तर हा सगळा पैसा येतो राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं.
आणि त्याच्यावरती नगरपालिकेचा कारभार चालतो. म्हणून आम्ही तुमच्या पुढं आम्ही कोणतरी निमित्त मात्र आहेत, त्यादी आहेत त्या बुद्धिबळाच्या ह्याच्यावर. नगरपालिका आणि शासनाच्या मधले दुवा म्हणून आम्ही काम करतो. तुम्ही आमच्याकडे बघून मत देऊ नका, कारण केंद्रात शासन भाजपचं आहे, राज्यात शासन भाजपचं आहे. आणि जर गावात शासन भाजपचं नसेल, उद्या जर शासनानं निर्णय घेतला की पंढरपूरच्या लोकांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष चालत नाही, उद्या आम्ही पैसे मागायला गेल्यावर आम्हाला म्हणतील बघूया काय गडबड आहे, देऊ थोडं निवांत. बरोबर आहे का नाही? ज्याच्याकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे त्याला आपण काही ना काही मदत करतो. त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही त्याला काय म्हणतो ठीक आहे बघूया करूया. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात शासन भाजपचं आहे, म्हणून आपण कमळ चिन्हावर तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की जात पात धर्म ही सगळं आपल्या गावची डेव्हलपमेंट डोळ्यासमोर ठेवा. माझं गाव चांगलं झालं पाहिजे आणि त्यासाठी या निवडणूक आहेत. लोकांनी विचारलं पाहिजे आम्हाला की तुम्ही 16 साली आला होता, इथंच भाषण केलं होतं, असे असे मुद्दे मांडले होते, त्याचं काय झालं? दुर्दैवानं आजकालच्या निवडणुकामध्ये हा विषय कोणी विचारत नाही, नागरिकही विचारत नाहीत. आणि मीडियामध्ये तर नुसतं ही तुला असा मांडला आणि ते तुला तसा मांडला, तुमचं मत काय, तुमचं मत काय. ह्यानं म्हणायचं तो असा आहे आणि ह्यानं म्हणायचं तो तसा आहे, झालं तेवढंच दाखवायचं दिवसभर. तसं असं जाईल, कोणाला ती विषयी इंटरेस्ट नाही. आमची अपेक्षा होती की आम्हाला मीडियाने विचारलं पाहिजे की तुम्ही 16 साली मत मागितलं होतं काय केलं. विरोधकांनी आम्हाला विचारलं पाहिजे की 16 साली तुम्ही निवडणूक लढला, तुमची निवडून आली पार्टी काय केलं. आणि 16 सालच्या निवडणुकीमध्ये आम्ही इथं मत मागायला आलो. आपल्या प्रभागामधनं भाग्यश्री शिंदे आणि विशाल मलपे हे 2 उमेदवार त्यावेळेस उभा केले होते. त्यावेळेस आम्ही हा अहवाल दिला होता 2016चा. अध्यक्षपदाकरता भोसलेताई होत्या. त्या अहवालामध्ये मी पंढरपूर शहरासाठी काय करणार आणि काय करणार, काय केलंय त्याचं रिपोर्ट कार्ड दिलं होतं. माझी अपेक्षा होती की आमचे पत्रकार मित्र तरी मला विचारतील की मुद्द्यावर तुम्ही सांगा काय. दुर्दैवानं ते सुद्धा झालं नाही. म्हणून आज तुमच्याकडून मला सांगावं लागलं. या अहवालातली 90% कामं आम्ही पूर्ण केलेली आहे. 90%. माझं ओपन चॅलेंज आहे विरोधकांना. हा अहवाल घेऊन यायचं, काम वाचायचं, झालं का नाही मी सांगतो. सगळी कामं माझी तोंडपाठ आहे. उपनगरात ड्रेनेजची व्यवस्था करायचा निर्णय आम्ही घेतला होता. 90% भागामध्ये ड्रेनेजचं काम पूर्ण केलं. आता शेवटचा जो भाग राहिलाय वाखरी ते मलपेवाडा या भागातला काही भाग राहिलेला आहे, कोर्टीच्या भागातला काही भाग राहिलेला आहे, कासेगाव, गोपाळपूर, भटुमरे या भागातला काही भाग राहिलेला आहे पंढरपूरचा. आणि त्याची योजना निवडणूक लागायच्या अगोदर मी नारळ फोडून चालू करून आलोय. तुम्हाला नवीन पिढीला इथं माहित नसेल, महिला मंडळालाही माहित नसेल, पण पंढरपूर शहरामध्ये पूर्वी 1995 सालापर्यंत म्हणजे 25 वर्षापूर्वी या शहरामध्ये टोपली संडास असायची. अण्णा होते का नाही? अप्पा काय परिस्थिती होती? जसं आज आपल्या घरामध्ये कमोड होते, खाली डबे असायचे पत्र्याचे, आणि आपल्या इथला मेहतर समाज आणि आपल्या माणसाची विष्ठा डोक्यावरती घेऊन गोपाळपूरला वाहून टाकायची. ही व्यवस्था या गावामध्ये होती 1995 सालापर्यंत. आज मलाही म्हणते ना 40 वर्षात तुम्ही काय केलं, तर ही व्यवस्था आम्ही बदलली. आज शहरातलं एकही उपनगर असं नाही आहे की ज्या उपनगरामध्ये ड्रेनेजची व्यवस्था आपण तयार केलेली नाही. पहिला टप्पा केला 1995 साली 26 किलोमीटरचा. दुसरा टप्पा केला 2005 साली
68 किलोमीटरचा. तिसरा टप्पा पूर्ण केला जवळजवळ 89 किलोमीटरचा 55 कोटी रुपयाचा. आणि आता चौथा टप्पा पूर्ण करतोय 106 किलोमीटरचा. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय करतोय आपण, तुमच्या इसबावी भागातनं जे इथं घाण तयार होते, पाणी तयार होतंय, मलपेवड्यामध्ये जाताना खाली लवण आहे, उतार आहे, आणि तिकडे कॉलेज चौकात परत चढ आहे. ह्या पाण्याला काय कुठं मोटर नाही, पंप नाही आहे. हे असं उताराला पाणी वाहत जातं गोपाळपूर पर्यंत. पण इथल्या वड्यामुळे आपल्याला ब्रेक लागलेला आहे. म्हणून या मलपेवड्यामध्ये आपण आता मोठी विहीर घेतोय आणि वाखरीच्या शिवपासून येणारी सगळी घाण त्या विहिरीमध्ये आपण एकत्र करतो. तिथं मोठे पंप बसवतोय. त्या पंपानं ती घाण उचलायची. कॉलेज चौकामधनं नवीन चेंबर आणि नवीन लाईन टाकतोय एमआय तळ्याच्या बॅक साईडनं, आणि तिकडून जाऊन सांगोला रस्त्यावरून गोपाळपूरच्या तिथे त्या ठिकाणी नेतोय आपण, आणि तिथे शुद्धीकरणाचा प्रकल्प तयार होतो. 121 कोटी रुपये काम सुरू झालंय. प्रचंड अडथळे आमच्यावर आणलेही होऊ नये म्हणून. कारण निवडणुकीमध्ये मुद्दा काहीतरी पाहिजे टीका करायला. पण आम्ही ही सगळा त्यांचा डाव ओळखला होता. निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस योजना मंजूर करून आणून वर्क ऑर्डर देऊन काम सुरू झालेलं. त्याच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये या मलपेवड्यातलं एकही थेंबर घाण पाणी राहणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला देतो. शहरातला एकही भाग राहणार नाही सांडपाण्या वाचून. ही व्यवस्था आम्ही केली 40 वर्षांमध्ये या शहरामध्ये. आज शहरात जवळजवळ 35 किलोमीटर 30-35 किलोमीटरचे रस्ते आपण गेल्या 3 वर्षांमध्ये पूर्ण केले. 157 कोटी रुपये आपण त्याकरता खर्ची घातले. या शहरामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाणी उचलतोय आपण. ही योजना झाली 1975 सालामध्ये स्वर्गीय औदुंबर अण्णा असताना. त्या योजनेला झाली 50 वर्ष. आता कधी ना कधीतरी ती योजना बंद होणार आहे. म्हणून गेल्या 3 वर्षापासून मी प्रयत्न करतोय शासन दरबारी. आपल्याला मागच्या वर्षी शासनानं पैसे दिले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, आणि 98 कोटी रुपयाची नवीन पाण्याची योजना 2050, 55, 60 सालापर्यंत या शहराची लोकसंख्या 3 लाख होईल असं गृहीत धरून पण पुढच्या 30 वर्षी योजना या ठिकाणी काम सुरू आहे. नदीपात्रात नवीन विहीर घेतोय, मोठे पंप हाऊस बांधतोय, सेटलिंग टँक बांधतोय, पाणी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी उभा राहतोय, आणि 18 टाक्या या ठिकाणी शहरामध्ये आपण उभा केल्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेस शब्द दिला होता की इसबावीमध्ये एका टाकीवरनं पाणी द्यावं लागतंय. मग शिवाजीनगर, सह्याद्रीनगर, जुनं गावठाण या भागामध्ये पाणी जात नव्हतं, आणि इथून पाईप सरळ जायची, इथं मोटरी लावली की खाली पाणी मिळत नव्हतं. त्याच्यावरनं 4 तास पाणी पलीकडे सोडावं लागायचं. शकुंतलनगर त्या खालचा भाग सगळा एमएससीबी पर्यंत. तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या भागात टाकी उभा करू. टाकी उभा राहिली का नाही गणेश भाऊ? पाण्याची पाईपलाईन किती किलोमीटर टाकली? एकट्या इसबावीमध्ये 35 किलोमीटर एवढी नवीन पाण्याची लाईन टाकून दिली आहे गेल्या 3 वर्षांमध्ये. विरोधक आम्हाला म्हणते तुम्ही काय केलं? आम्ही हे केलं. पूर्वी गावात जर जुन्या गावात तुम्ही कुणी जात असाल तर पूर्वी कचऱ्याच्या कुंड्या असायच्या, त्याच्यावरती डुकरं असायची, जनावरं खेळायची. ही परिस्थिती होती का नाही गावामध्ये? आज तुम्ही कुठं जावा गावामध्ये एकही कचरा कुंडी आम्ही ठेवलेली नाही. कुठेतरी स्लम मध्ये झोपडपट्टी भागात राहतंय, पण ते सुद्धा बंद करायचा आमचा प्रयत्न आहे. गावातला सगळा रस्त्यावरचा कचरा उचलण्याचं नियोजन केलं. त्याच्यापासून दुर्गंधी होती, डास होते, सगळं आपण त्या ठिकाणी बंद करू. या शहरातले रस्ते करण्याचं नियोजन केलं, कॉन्क्रीटचे रस्ते करायचं नियोजन केलं. तुमच्या भागातला डीमार्टचा रस्ता असेल तो कॉन्क्रीटचा झाला. तुमच्या भागातला साबळे नकरचा रस्ता कॉन्क्रीटचा झाला. तुमच्या इथला आज आपण या बुवाच्या चौकामधून जाणारा 2 वर्षापूर्वी रस्ता डांबरीकरण करून दिलं. जुन्या गावठाणातले रस्ते आपण कॉन्क्रीटचे करून दिले. दलित वस्तीमधनं त्या ठिकाणी शिंदे पैसे देऊन त्या भागातले रस्ते कॉन्क्रीटचे करून दिले.
आज पलीकडच्या भागात येतोय, विशालच्या वार्डात येणारा रस्ता एमएससीबी पासून लिंक रोड पासून वरच्या ह्याच्यापर्यंत 10 कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी काम चालू आहे. एमएससीबी कोर्टात गेल्यामुळे काम थांबलंय. त्यात पैसे उरलेत, मला आडवा रस्ता एक पूर्ण करायचा. एवढ्याने मी थांबलोय का? नाही थांबलो. डीपीडीसी मधनं जवळजवळ 30-35 कोटी रुपये गेल्या 3-4 वर्षामध्ये या भागातल्या छोट्या छोट्या रस्त्याकरता आम्ही खर्च केलेला आहे. अजून 25 रस्त्याचं नियोजन आम्ही हातात घेतलेलं आहे पुढच्या 5 वर्षासाठी. जे मोठे रोड आहेत, आता हा रोड मला कॉन्क्रीटचा करायचा, कायमची कीड काढायची या भागात. मी कालच गणेश भाऊला, विशालला, ह्यांना सगळ्यांना बालाजी भाऊला म्हणलो की असे जाणारे तुमचे रस्ते आहेत. मी नेहमी गाडीत जाताना रस्ते मोजतो. त्या हॉस्पिटल पासून, त्या हॉटेल पासून, राधेश पासून इथल्या विसाव्यापर्यंत जवळजवळ 11 का 12 रस्ते असे आडवे येतात आणि त्याला जोडणारे आडवे रस्ते पुन्हा वेगळे. सगळे 12 रस्ते आपल्याला नियोजन करायचे. रस्ते खराब का होतात? तर रस्त्याच्या मध्ये पाईप आहे, रस्त्यामध्ये केबल आहे. म्हणून आम्ही नियोजन हातात घेतो की त्या पाईप दोन्ही बाजूला गेल्या पाहिजेत, मधला रस्ता नीट राहायला पाहिजे. पाईप जरी लिकेज झाली तर कडेची पट्टी उकरून तेवढ्यापुरती डागडोजी केली, परत डांबरीकरण केलं, मुख्य रस्त्याला हात नाही लागला पाहिजे. त्या पद्धतीचे रस्ते आपण या शहरामध्ये उभा करतो. ही सगळी कामं आम्ही केली, या अहवालामध्ये दिलेली. आणि तुमच्या निवडणुकीला येते, उद्या तुमच्या घरामध्ये हा अहवाल देणार आहे. नगर परिषद निवडणूक 2025, मागं उमेदवाराची नावं आहेत, सगळं आहे. आणि पुढच्या 5 वर्षात मला काय करायचं या शहरामध्ये, याचा सुद्धा आढावा मी या पत्रात दिला, लेखी दिलेला माझ्या सहीनिशी. म्हणजे उद्या पुन्हा म्हणून कोणतं खोटं छापलं, मी काय देव नाही.